तिकीट काढून देवबा मूर्तिजापूरच्या स्टेशनमध्ये घामाघूम होत शिरला तेव्हा 3 वाजून गेले होते. मे महिन्याची ती दुपार. हवेत भयंकर उष्मा होता. अंगाची लाही होत होती. प्लॅटफॉर्मवरच्या बाकावर त्याने नातवांना बसवलं. गरमीमुळे त्याचे चेहरे सुकून गेले होते. पॅसेंजर लेट झाली होती आणि तिला यायला अजून अर्धा तास अवकाश होता. थोडं पाणी प्यावं म्हणून त्याने पिशवीतली बाटली काढली तर ती रिकामी. ती ठेवून त्याने दुसरी बाटली काढली तर तीही रिकामीच. चमकून त्याने 10 वर्षाच्या नातीकडे पाहिलं तशी ती म्हणाली, दादूने पिऊन टाकलं सगळं पाणी. त्याने रागाने नातवाकडे पाहून विचारलं, होय र बेटा. नातवाने निरागसपणे मान डोलावली. त्याच्या चेहऱ्यावर केविलवाने भाव उमटले. आजोबा आता मारतो की काय अशी भीती दाटून आली. देवबा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून वरमला. त्याचा स्वतःचा जीव तहानेने कासावीस होत होता. ही तर लहान मुलं होती. बसमध्ये देवबाचा डोळा लागला असताना दोघांनी पाण्याचा थेंब न थेंब संपवून टाकला होता. त्यांच्यावर रागवून काहीच फायदा नव्हता. देवबाने रिकाम्या बाटल्या घेतल्या आणि तो प्लॅटफॉर्मवर पाण्याचा शोध घेऊ लागला. पण एकाही नळाला थेंबभरही पाणी नव्हतं. त्याने समोरच्या प्लॅटफॉर्मवर नजर टाकली. तिथल्या नळालाही पाणी दिसत नव्हतं. स्टेशन मास्टरच्या ऑफिससमोर उभे असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला त्याने विचारलं, बाबूजी पाणी आहे का कुठं? लेकरासाठी पाहिजे होतं. कर्मचाऱ्याने त्याला वरून खाली बघितलं आणि म्हणाला, बाबा मागल्या वर्षी पाणी पडलं होतं का? देवबाने नकारार्थी मान हलवली. मग कसं राहीन पाणी? आम्हाला बी इथे प्यायले पाणी नाही. तुले कुठून देऊ? आम्ही बी बाहेरून मागवतो. जाय त्या कॅन्टीनमध्ये पाणी आहे. कॅन्टीनकडे हात दाखवत तो म्हणाला. देवबा तिकडे गेला. बाबू पाणी आहे का? कॅन्टीनमधल्या माणसाने पटकन फ्रीजमधून पाण्याची बाटली काढून त्याच्यासमोर ठेवली. 20 रुपया. 20 रुपये? नाही, मला लेकरांसाठी थोडंसंच पाणी. त्या माणसाने ताबडतोब बाटली उचलून फ्रीजमध्ये ठेवली. खुल्ला नहीं है पानी, बाहर जाओ, हॉटेल में मिल जाएगा. जिन्याने देवबा बाहेर आला. रोडावरच्या हॉटेलमध्ये त्याने बाटली दाखवत पाणी मागितलं. बाबा चाय पीना है तो पी लो, पानी नहीं मिलेगा. बोतल दे दो, 20 रुपये की है. देवबाने नकारार्थी मान हलवली आणि तो दुसऱ्या हॉटेलवर गेला. तिथून तिसऱ्या. चहाच्या टपऱ्याही त्याने सोडल्या नाहीत, पण कुणीच त्याला पाणी दिलं नाही. बाटली विकत घ्यावी का असा प्रश्न त्याला पडला, पण त्यासाठी 20 रुपये खर्च करणं त्याच्या जीवावर येत होतं. शेतकरी माणूस, 2 एकरची कोरडवाहू शेती, शेजारच्या शेतातल्या विहिरीचं पाणी विकत घेऊन तो आपली शेती करायचा. मागच्या वर्षी पावसाने डोळे वटारले. नद्या नाल्यातलं जमिनीतलं पाणी सुकलं तशी ती विहीरही कोरडी पडली. अर्थात देवबाला हे नवीन नव्हतं. असं झालं की तो दुसऱ्यांच्या शेतावर जाऊन मजुरी करायचा. त्यातून पदरी 2 मुली, मुलगा नाही. कष्टाची आणि काटकसरीची देवबाला आणि त्याच्या बायकोला कायमची सवय जडली होती. मुलींच्या लग्नाचं त्याच्या डोक्यावर कर्ज होतंच, पण मुली सासरी सुखाने नांदतायत ही त्याच्यासाठी समाधानाची बाब होती. शाळांना सुट्ट्या लागल्या तसं भुसावळला राहणाऱ्या धाकट्या मुलीने आपल्या मुलांना देवबाकडे सोडलं होतं. मुलांना गावात करमेनासं झालं म्हणून देवबा त्यांना भुसावळला सोडायला चालला होता. खरं तर देवबालाही त्यांनी राहावं असं वाटत नव्हतं. पाण्याचा प्रश्न बिकट झालेला. 10 दिवस पाण्याचा टँकर गावात यायचा नाही. आलं की त्यावर मरणाची गर्दी व्हायची. 2-4 हंडे मिळाले की ट्रॅक्टर संपून जायचा. तेच मिळालेलं पाणी जपून वापरावं लागायचं. त्यातून नातवंड दिवसभर पाणी मागत राहायची. मग देवबा सायकलवरून 8 किलोमीटरच्या ओळखीच्या शेतकऱ्यांकडून पाणी आणायचा. पण आता त्याचं वय झालं होतं. तेवढ्या श्रमाने तो प्रचंड थकून जायचा. तो रिकाम्या बाटल्या घेऊन स्टेशनवर परतला. तहानेने त्याचाही जीव कासावीस झाला होता. नातवांजवळ तो आला तसं नातीने त्याला विचारलं, आबा पाणी नाही मिळालं. दादू परत पाणी करतोय. मला पण तहान लागली. नातवांचा रडवलेला चेहरा पाहून पाणी कुठून तरी आणावंच लागेल या विचाराने देवबा उठला. तेवढ्यात त्याची नजर थोड्याच अंतरावर बसलेल्या कुटुंबाकडे गेली. 7-8 जणांचा घोळक्यात एक मोठा 20 लिटरचा जार त्याला दिसला. पण त्या लोकांच्या कपड्यांवरून ते मोठ्या घरातील लोक आहेत हे देवबाला कळलं. कुठल्या तरी एक्सप्रेस गाडीची वाट बघत असावेत. त्यांनी पाणी मागणं देवबाला उचित वाटेना. ते नाहीच म्हणणार हे नक्कीच होतं. सध्या कोण कोणाला पाणी देतंय त्यातून देवबा असा फाटका माणूस समोर उभं
तरी करतील की नाही देव जाणे. आबा पाणी पाहिजे. नातवाने त्यांच्या हाताला स्पर्श करून सांगितलं. त्यांनी नातवाकडे पाहिलं तर तोही त्या जारकडे बोट दाखवत होता. आता हिंमत दाखवावीच लागणार होती. त्याने एक बाटली पिशवीत टाकली आणि एक बाटली घेऊन तो तिकडे गेला. ती माणसं काहीतरी इंग्रजीयुक्त मराठीत बोलत होती. देवबाला तिथून पळून जावंसं वाटू लागलं. तो घुटमळला आणि परत नातवाकडे जायला निघाला. पण पाणी तर नेणं आवश्यकच होतं. काय करावं त्याला सुचेना. काय बाबा काय पाहिजे कुणीतरी विचारलं. दादा जरा पाणी पाहिजे होतं. लेकरं लय तहानलेत, तो एका माणसाला म्हणाला. तसे सगळेजण एकमेकांकडे बघायला लागले. त्याचंही बरोबरच होतं. अशा भयंकर उष्म्यात आपलं पाणी दुसऱ्याला देणं म्हणजे स्वतःवर नामुष्की ओढावून घेण्यासारखंच होतं. अरे तिथे कॅन्टीनमध्ये लागो तितक्या पाण्याच्या बाटल्या मिळतात, तिथून घ्या ना, एक बाई म्हणाली. बाबा हे पाणी आमचं स्पेशल पाणी आहे, उकळून थंड केलेलं. ते आम्हालाच पुरणार नाही, तुम्हाला कसं देणार. एक माणूस म्हणाला. तसा अवघडून देवबा परत जाण्यासाठी वळला. थांबा थांबा. देवबाने पाहिलं. मध्यभागी बसलेला एक शेटजीसारखा माणूस त्याच्याकडे बघत होता. देवबा थांबला तसा तो इतरांकडे बघत तो म्हणाला. अरे पाणी विकत घेण्यासारखी बाबांची परिस्थिती असती तर ते आपल्याकडे पाणी मागायला आले असते का. आणि तहानलेल्या पाणी पाजण्या इतकं पुण्य दुसरं नाही. बाबा किती जण आहात तुम्ही. 3 जण. 3 बोट दाखवत देवबा म्हणाला. त्या माणसाने खिशातून 100ची नोट काढून एका तरुण मुलाला दिली आणि म्हणाला. जा बाबांना त्या कॅन्टीनमधून 3 पाण्याच्या बाटल्या घेऊन दे. देवबाच्या आनंदाला पारवा उरला नाही. आंधळा मागतो एक देव देतो 2 अशी त्याची मनस्थिती झाली. तो त्या तरुण मुलासोबत कॅन्टीनकडे गेला. मुलाने थंड पाण्याच्या 3 बाटल्या त्याला विकत घेऊन दिल्या. दादा लय उपकार झाले, देवबा म्हणाला. तसा तो मुलगा समाधानाने आनंदाने हसला. देवबा नातवाकडे आला. थंड पाण्याची बाटली पाहून नातवाला हे नातवंडही आनंदली. त्यांनी झपट घालूनच बाटली हिसकावून घेतली आणि तोंडाला लावली. देवबाने ही दुसरी बाटली उघडली आणि आपला कासावीस झालेला जीव शांत केला. पॅसेंजर आली. प्रचंड गर्दी होती, पण दाटीवाटीने का होईना देवबा आणि त्याच्या नातवांना बसायला जागा मिळाली. खिडकीतून उत्तरतीचं ऊन अंगावर येत होतं. छताचा पंखा आवाज करत गरम हवा फेकत होता. 2-3 स्टेशन गेली असावी. देवबाला परत तहान लागल्यासारखं वाटू लागलं. या बाटलीतल्या पाण्याने तहान शमत नाही, वारंवार लागते हे त्याच्या लक्षात आलं. आता विहिरीचं पाणी प्यालो असतं तर 2 तास तरी तहान लागली नसती. त्याने मनाला आवर घातला. असं जर वारंवार पाणी प्यालो तर भुसावळ यायच्या आधीच पाणी संपेल आणि मग ते विकत घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही, हे त्याला पक्क ठाऊक होतं. आणि पाण्यासाठी पैसे खर्च करण्या इतका तो नक्की श्रीमंत नव्हता. त्याच्याकडे आता फक्त 200 रुपये होते. भुसावळला उतरलं की मुलीच्या घरी नेण्यासाठी काहीतरी खाऊ घेणं, तिच्या घरापर्यंत रिक्षाला लागणारं भाडं, भुसावळ ते मूर्तिजापूर पॅसेंजरचं भाडं, मूर्तिजापूरहून त्याच्या गावाला लागणारं एसटीचं भाडं, यात ते 200 रुपये संपून जाणार होते. देवबा स्वाभिमानी होता. जावयाकडे कधीच त्याने 1 रुपयाही मागितला नव्हता आणि आताही त्याच्या पुढे हात पसरणं त्याला कधीच आवडलं नसतं. आबा पाणी, नातू म्हणाला. तशी पिशवीतून एक बाटली काढून त्याच्या हातात देत तो म्हणाला. दादू आता घोट घोट पाणी पी रे भाऊ, नंतर कुठंच पाणी मिळणार नाही. नातवाने मान डोलावली आणि बाटली तोंडाला लावली. घोट घोट कसलं घटाघटा पाणी पिऊन त्याने ती अर्धी संपवली. त्याचं झाल्यावर नातीने उरली सुरली बाटली संपवून टाकली. देवबाने कपाळावर हात मारून घेतला. खरं म्हणजे त्यांना पाणी पिताना पाहून त्याला सुद्धा पाणी प्यायची तीव्र इच्छा होत होती. पण कसं बसं त्याने इच्छेला दाबून टाकलं. शेगावाला तसा कचोरीवाला डब्यात शिरला. गरम कचोरी 10 में 3 त्याच्यासोबतच कचोऱ्याचा खमंग वास डब्यात शिरला. पोरं आता भुकेली झाली असतील, त्यांना कचोरी घेऊन द्यावी का असा विचार त्याच्या मनात आला खरा. पण आपल्याजवळ फक्त 200 रुपये आहेत याच्या जाणीवेने तो चूप बसला. आबा मध्ये कचोरी, नात म्हणाली. आता नातू चूप थोडीच बसणार होता. आबा मलेवी कचोरी. कचोरीवाला आला तसं देवबान त्याच्याकडून 10 रुपये देऊन 3 कचोऱ्या घेतल्या. 3ही कचोऱ्या त्याने नातीच्या हातात दिल्या. तिने एक भावाला देऊन एक स्वतः करता ठेवली आणि 3री कचोरी देवबासमोर धरली. आबा कचोरी तिचा समजूतदारपणा पाहून देवबाला हसू आलं. त्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. दादूला देजो बेटा, नाहीतर तुम्ही दोघं अर्धी अर्धी करून खात.
कचोरी परत करत देवबा म्हणाला, पोरांनी कचोऱ्या खाल्ल्या आणि शेवटच्या बाटलीतलं पाणी अर्ध संपून टाकलं. नाही म्हणता देवबानेच पाणी अर्ध असतानाच त्यांच्या हातातून बाटली हिसकावून घेतली. गाडीने नांदूला सोडलं तसं देवबा बसल्या बसल्या पेंगायला लागला. कुमंगाव बुरती गेलं तशी त्याला कसल्याच्या आवाजाने जाग आली. एका लहान पोराचा तो रडण्याचा आवाज होता. त्याने डोळे उघडून पाहिलं तर एका भिकारणीच्या कडेवरचं पोरग किंचाळत होतं. दे रे थोडं पाणी. पोरग लय कावरं झालंय तहानेनं. दे रे दादा. देव माय लय पुण्य मिळेल दादा. भिकारी गायावया करत होती. लेकरासमोर हात पसरत होती. देवबाने समोरच्या प्रवाशाकडे पाहिलं. कुणीच पाणी द्यायला तयार दिसेना. उलट लोक आपापल्या बाटल्या लपवत होते आणि तेही चुकीचं नव्हतं. या प्रचंड उष्म्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य असताना कोण त्या भिकारणीला पाणी देणार होतं? बाबा दे रे पाणी प्यायले. ती भिकारीण देवबाकडे पाहत म्हणाली. देवबाला त्या पोराचं रडणं सहन होईना. न राहून त्याने पिशवीतली बाटली काढली. पण हाय रे देवा, बाटली खिडकीतून येणाऱ्या उन्हाने गरम झाली होती. ते गरम पाणी प्यायला देवबाला बरं वाटेना. तेवढ्यात पाणी बॉटलचा आवाज डब्यात घुमला आणि पुढच्या क्षणाला पाणी बोतलवाला समोर उभा राहिला. कित्येक हे बोतल? देवबाने विचारलं. 25 की. बाहर तो 20 की मिलती. स्टेशन पे मिलती होंगी. गाडी में 25 की है दो. देवबा अडखळला. 25 रुपये जास्तच होते. पाणी विकणाऱ्याचा त्याला संताप आला. भिकारीने त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहिलं. त्याच्याकडचं पोरग रडतच होतं. भिकारणीच्या उजव्या बाजूला त्याच्या नातीच्याच वयाची पोरगी उभी होती. तहानेने तिचाही चेहरा कासावीस झालेला दिसत होता. त्याने निर्णय घेतला. दो. खिशातून 100ची नोट काढून त्याने पाणीवाल्याला दिली. पाणीवाल्याने एक बाटली काढून भिकारणीच्या हातात दिली. तिने झाकण उघडून कडेवरच्या पोराच्या तोंडाला लावली. तहानलेलं पोरग घटाघटा पाणी पिऊ लागलं. देवबाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलं. आबा आपल्याले बी बाटली घेजो. नाथ म्हणाले तसा देवबा पाणीवाल्याला म्हणाला. और एक बॉटल दे दो. भिकारणीच्या कडेवरच्या पोराने अर्ध्याच्या वर बाटली संपवली. मगच ते शांत झालं. मग तिच्या पोरीने बाटली घेतली आणि उरलं सुरलं पाणी पिऊन टाकलं. अजून एक बॉटल दे रे बाबा, मले बी लई तहान लागलीये. देवबाने विचार केला आणि पाणीवाल्याला अजून एक बाटली भिकारणीला द्यायला सांगितली. बाबा कहा जा रहे हो? पाणीवाल्याने देवबाला विचारलं. भुसावळ. तो और एक ले लो ना. भुसावळ 8 बजे पहुंचेगी गाड़ी. साथ में बच्चे है. एक बोतल से थोड़ी ही काम चलेगा. तो बरोबर म्हणतो हे देवबाच्या लक्षात आलं. पण फक्त पाण्यासाठी 100 रुपये खर्च करायचं त्याला मानवत नव्हतं. पण पुढे पाणी नाही मिळालं तर दे दू बाबा. देवबाला काय उत्तर द्यावं ते कळेना. हा देऊन टाका, नाथमध्येच म्हणाली. तशी देवबाच्या उत्तराची वाट न बघता पाणीवाल्याने बाटली देवबाच्या नातीच्या हातात दिली आणि तो निघून गेला. देवबाने खिशातून पैसे काढून पाहिले. फक्त 90 रुपये उरले होते. पुढच्या खर्चाचं गणित कसं सोडवावं हे त्याला कळेना. पण तेवढ्यात त्याला भिकारीच्या पोराचा पाणी पिऊन तृप्त झालेला चेहरा आठवला आणि त्याच्या मनातली रुकरुक कमी झाली. मलकापूर गेलं. गाडीतली गर्दी आता कमी झाली होती. 6 वाजत आले होते. जीवाची लाही करणारा उष्मा आता कमी झाला होता. देवबा विचार करत होता, आता 90 रुपयात काहीच होणार नाही. जावयाकडे पैसे मागावेच लागणार होते. जावई श्रीमंत नसला तरी देवबाला 500 रुपये सहज देऊ शकला असता. ठीक आहे, मनाला पटत नसलं तरी मागू. आजपर्यंत कधी मागितले नव्हते, आता मागू. पोरीला शरमल्यासारखं होईल. तिला समजावून सांगता येईल आणि आपण तर फक्त उसने मागणार आहोत. घरी गेलो की पाठवून देऊ परत ते पैसे. पण आज जे मनाला समाधान मिळालं ते काय कमी होतं? बाबा हे घे तुझे पैसे. त्याने चमकून वर पाहिलं. मगाची भिकारी समोर उभी होती. तिच्या समोर पसरलेल्या हातात 1, 2, 5 रुपयाची नाणी होती. देवबा आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिला. भिकारीने दिलेली भीक सन्मानाने परत करावी हे तो आयुष्यात पहिल्यांदाच बघत होता. नको राहू दे बाबा, तू बी काय पैसेवाला दिसत नाही, पण तुले माणुसकी आहे. घे, भीक मागून जमा केलेत. देवबाला काय करावं सुचेना. 50 रुपये देऊनही त्याला पैसे मागावेच लागणार होते. पण त्याच्यासारख्या फाटक्या शेतकऱ्याला ते 50 रुपयेही कमी नव्हते. त्याची नजर आता समोर बसलेल्या आपल्या नातवंडाकडे गेली आणि तो भिकारणीला म्हणाला. राहून दे बेटा, नातवांना पाणी पाजायचे कुणी पैसे घेतं का? लय मोठ्या मनाचा आहे बाबा तू. देव भलं करो तुझं. ती निघून गेली तसा देवबा हसला.
भिकाऱ्याच्या आशीर्वादाने तो मालामाल होणार नाही हे त्यालाही माहीत होतं, पण त्या आशीर्वादामागची खरी भावना त्याच्या हृदयाला भिडली होती. रात्री 8 वाजता तो भुसावळला उतरला. स्टेशनच्या बाहेर येऊन त्याने मुलीसाठी 50 रुपयाचं फरसाण घेतलं. तिच्या घरी जाण्यासाठी त्याने रिक्षा थांबवली. रिक्षावाल्याला पत्ता सांगितला. 40 रुपये रिक्षावाला म्हणाला. देवबा हसला. थोड्याच वेळात तो कफल्लक होणार होता, पण का कुणास ठाऊक त्याला काळजी वाटत नव्हती. दिवसभरातल्या माणुसकी आणि कृतज्ञतेच्या प्रसंगाने त्याचं मन भरून गेलं होतं. लेखक दीपक तांबोळी यांनी ही कथा लिहिली आहे. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.